सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षकांना भोवलं. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश. प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश. चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक कडूकर यांच्यावर जबाबदारी. भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना एसआयटीचा समन्स. चाकणकरांची एसआयटीकडून चौकशी होणार. शिवनिका संस्थांच्या सर्व आजीमाजी सदस्यांची चौकशी होणार. सूत्रांची माहिती. शिवनिका संस्थांचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर. खरात प्रकरणात पारदर्शक पद्धतीने एसआयटीची चौकशी सुरू. चौकशीचा भाग म्हणून चाकणकरांना बोलावलं असेल. या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले. रुपाली चाकणकर यांना बजावलेल्या समन्सवरून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. भोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ. विशेष न्यायालयाकडून खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी. 1 एप्रिलपर्यंत भोंदू खरातचा पोलीस कोठडीत मुक्काम. केसरकरांचं वक्तव्य बालिश. जगदंबा पतसंस्थेत खरात ब्लॅकचे पैसे व्हाईट व्हायचे. आवारे आणि दीपक केसरकर यांचं कनेक्शन काय? तो जगदंबा पतसंस्थेचा पर्सन आहे की नाही? केसरकर यांनी कांगावं न करता आर्थिक उलाढालीत स्टेक किती हे सांगावं. सुषमा अंधारे यांचा केसरकरांवर हल्लाबोल. भोंदू खरातसोबत प्रत्येक फोटोत दिसणाऱ्या नामकर्ण आवारेवर सुषमा अंधारेंचा निशाणा. आवारे त्याच्या जगदंबा पतसंस्थेतून बड्या लोकांचा काळा पैसा वाईट करून देत होता, अंधारेंचा आरोप. दीपक केसरकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणं म्हणजे त्या व्यक्तीच्या गुन्ह्यात केसरकर यांचा समावेश आहे असं होत नाही. मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. केसरकर शिक्षण मंत्री असताना विभागातील बदल्या खरात ठरवायचा संजय राऊत यांनी केला होता आरोप. राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचंय, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचं खासगीत वक्तव्य. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आनंद. आमदार सुनील शेळके यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मान मिळायला हवा, शेळके यांचं वक्तव्य. अजित पवारांचे एनसीपी पक्ष ताब्यात घेण्याचे आधीपासूनच मनसुबे लपून राहिले नाहीत. त्याची सुरुवात रायगडपासून झाली. अजित पवारांचा आणि सुनेत्रा पवार बहिणींचा पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात बॅनरवर नाव आणि फोटो नाही, याला कृतज्ञता म्हणतात, विकास लवांडे यांचं वक्तव्य. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा फोटो गायब. रोहित पवारांचा पुन्हा एकदा तटकरेंवर हल्लाबोल. मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बट्टाईदारच जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावे करतो, याचं जिवंत उदाहरण. रोहित पवारांचं ट्विट. राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा फोटो गायब. टीकेची झोड उठल्यानंतर अदिती तटकरे यांची दिलगिरी. दादाताईंबद्दल मनात अढळ स्थान, फोटोनं निष्ठा ठरवू नका, अदिती तटकरे यांचं ट्विट. मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी. कट्टर शत्रुत्व विसरून ठाकरे कंबोज साथ आल्याची चर्चा. मविया सरकारवेळी ठाकरे कंबोज यांच्यातील वाद पोहोचले होते टोकाला. ठरलेल्या दिवशीच जमिनीची मोजणी होणार. प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित खासगी भूमापकांची नियुक्ती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. खासगी भूमापकांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता. जमीन मोजणीची वाढती प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्यासाठी निर्णय. महापालिका निवडणुका संपताच ठाकरेंच्या शिवसेनेला झटका. ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुन्हा इशारा. रेशन दुकानांसोबतच पेट्रोल पंपावरूनही आता रॉकेल मिळू शकणार. केंद्र सरकारचा निर्णय. प्रत्येक जिल्ह्यात प्रशासन जास्तीत जास्त 2 पेट्रोल पंप निवडू शकणार. तिथे ही सुविधा दिली जाणार. पेट्रोल पंपावर जास्तीत जास्त 5000 लिटरपर्यंत रॉकेल ठेवता येणार. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं गॅस तुटवड्यासंदर्भात छगन भुजबळ यांना पत्र. आंबेल सणासाठी जैन मंदिरात गॅस उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्र. 16 जैन मंदिरांमध्ये प्रत्येकी 5 सिलेंडर देण्याची मागणी. जिल्ह्यातील एलपीजी गॅस रिक्षा चालकांनी घेतली. पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट. एलपीजीचे दर वाढल्यानं रिक्षा चालकांना अश्रू अनावर. यावेळी शिरसाटांनी मनमानी करणाऱ्यांचं लायसन्स रद्द करण्याचे दिले निर्देश. परभणीच्या सेलू तालुक्यातील खवणे पिंपरीमधील रुही इंडियन गॅस एजन्सीमधून 56 गॅस सिलेंडर चोरीला. एजन्सीचं शटर तोडून अज्ञात चोरट्यांकडून 56 सिलेंडर लंपास. पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुखांची महत्त्वाची बैठक. दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात बैठक होणार. मनसे नेते अमित ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर. गारपीटमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची अमित ठाकरे भेट घेणार. खंडाळी पापरी गावातील नुकसानाचीही पाहणी करणार.
मुंबईत 3 एप्रिलला मेट्रो 2B आणि मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होणार। याच दिवशी ठाणे बोरिवली भुयारी मार्ग आणि BKC पॉट टॅक्सी प्रकल्पाचंही भूमिपूजन केलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार। मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या शाळकरी आणि कॉलेजच्या मुलांनाही आरक्षित डब्बा मिळावा, शिवसेना आमदार मुर्जी पटेल यांची मागणी। राज्यात आजपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा इशारा। 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचं प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत येलो अलर्ट। वाऱ्याचा वेग देखील 30 ते 40 किलोमीटर प्रति तास असणार। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीनं पिकांना मोठा फटका। गहू, हरभरा, ज्वारीसह फळबागांचं मोठं नुकसान। रत्नागिरीच्या खेड भोसते घाटात केमिकल टँकर उलटला। टँकरमध्ये केमिकल असल्यानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात। सुदैवानं जीवितहानी नाही। 1 एप्रिल 2026 पासून नवा आयकर कायदा लागू होणार। नव्या कायद्यानुसार आता क्रेडिट कार्डनेही इन्कम टॅक्स भरण्याची सुविधा मिळणार। नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा फॉर्म 16 ऐवजी आता फॉर्म 130 असणार। वाशिम जिल्ह्यात हळद काढणीचा हंगाम सुरू। कडक उन्हात शेतीची कामं सुरू। शेतमजुरांचे हाल। वाढत्या उकाड्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम। वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये उद्यापासून 100% ऑडिट होणार। मल्हारवाडी शिवारात वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये हमालीच्या नावाखाली पैसे घेतल्याचा प्रकार। TV9 मराठीनं वृत्त दाखवताच प्रशासनाकडून कारवाई। नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात ग्रेट व्हाईट पेलिकनचं आगमन। तब्बल 22 वर्षांनंतर दुर्मिळ पक्षाच्या आगमनाची पुन्हा नोंद। वन्यजीव विभागाकडून अधिकृत नोंद। युरोप, मध्य आशियातून स्थलांतरित होणारा दुर्मिळ पक्षी अभयारण्यात मुक्कामी।